तारीख 3 ऑक्टोबर 2025 या दिवशी मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली, ज्यानुसार गोरेगाव पोलिसांनी पारुल राणा व इतर 4 व्यक्तींवर खंडणी आणि बदनामीसह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला। आता ही तक्रार किंवा आपण ज्याला FIR म्हणू ती दाखल करणारी व्यक्ती कोण, तर मुंबईतील 51 वर्षीय प्रसिद्ध वकील, जे सध्या शासकीय प्रतिनिधी म्हणूनही काम पाहतात, ज्यांचं शिक्षण आंतरराष्ट्रीय कायदे, विदेशी कायदे आणि व्यापार यामध्ये झालंय। त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनायटेड नेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, युनिसेफ, G20, G7, ब्रिक्स अशा विविध परिषदांमध्ये सहभाग घेतलेला आहे। म्हणजे काय, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलंय। अशा या प्रतिष्ठित वकिलांची ओळख मे 2024 मध्ये पारुल राणा नावाच्या तरुणीशी झाली। दरम्यान खूप घडामोडी घडल्या, पण आता बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी दिल्यामुळे आणि या वकील महोदयांकडून 2 कोटी रुपये उकळल्यामुळे पारुल राणासह इतरांवर गुन्हा नोंद झालाय। देश परदेश, मॉडेलिंग, फोन पे, गुगल पे सगळं प्रकरण हाय प्रोफाईल असून फारच इंटरेस्टिंग आहे आणि तितकंच धक्कादायक सुद्धा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। तर मंडळी, वकील महोदय आणि पारुल राणा, जी मूळची मध्य हिमाचल प्रदेशातील असून सध्या मुंबईत राहते, दोघांची मे 2024 मध्ये पहिल्यांदा ओळख झाली। कुणाच्या माध्यमातून, तर याच दोघांच्या कॉमन मित्रांनी वकिलांच्या राहत्या घरी ही भेट घडवून आणली। त्यानंतर वकील आणि पारुल राणा यांचं इंस्टाग्रामवर बोलणं सुरू झालं, फोन नंबरची देवाणघेवाण झाली, पुढे संपर्क वाढतच गेला। जून 2024 मध्ये वकील महोदय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे कॉन्फरन्ससाठी गेले होते, तेव्हा रात्री उशिरा पारुलने त्यांना कॉल केला। फोनवर रडतच तिने वकिलांना सांगितलं की तिच्या नातेवाईकाची तब्येत खराब झाली आहे, त्यामुळे अर्जंट पैशांची गरज आहे। 50 लाख रुपयांची मागणी तिने वकिलांकडे केली, पण वकिलांनी तिला 2.5 लाख रुपये पाठवले। वकील भारतात परतल्यानंतर पारुलने मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी भेटण्यासाठी गळ घातली, पण वकील गोव्याला ऑफिसच्या कामानिमित्त गेल्यामुळे त्यांची भेट झाली नाही। नंतर जुलै 2024 मध्ये मी मॉडेलिंग करत असून शूटिंगच्या कामासाठी 2.5 लाख रुपये पाहिजेत, असं पारुल वकिलांना म्हणाली। त्यावर वकिलांनी प्रत्यक्ष तिला भेटून पुन्हा 2.5 लाख रुपये दिले। FIR मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे वकिलांनी तिला सांगितलं की माझं लग्न झालंय, मला मुलगी आहे, त्यामुळे तू माझ्या मागे लागू नको। मात्र तरीही वकिलांच्या राहत्या घरात त्यांचे शारीरिक संबंध झाले। त्यानंतर पुन्हा पारुल राणा हिने वकिलांकडे शूटिंगच्या नावाखाली 10 लाख रुपयांची मागणी केली। त्यावर वकिलांनी मित्राच्या कंपनीच्या अकाउंटवरून तिला 5 लाख रुपये पाठवले। पुढे चंदीगडला गावी जायचंय, त्यासाठी पैशांची गरज आहे, या कारणासाठी वकिलांनी पारुल राणाला मुंबई एअरपोर्टवर 3 लाख रुपये दिले। आता त्यापुढे काय घडलं, तर 31 जुलै 2024 ला पारुल राणा सोबत तिची बहीण निधी राणा या वकिलांच्या राहत्या घरी आल्या। त्या ठिकाणी राहिल्या आणि जाताना वकिलांकडून 10 लाख रुपये घेऊन गेल्या। त्यानंतर काही दिवसांनी वकील आणि पारुल राणा हे दोघे जण बाली, इंडोनेशिया या देशात फिरायला गेले। त्या ठिकाणी फिरण्याचा सगळा खर्च वकील महोदयांनी केला होता। तरीही पारुल वकिलांकडून पैशांची मागणी करत होती। ट्रिपला असतानाच पारुलने अचानक सांगितलं की 20 लाख रुपये रक्कम अर्जंट पाहिजे। त्यावर वकील तिला म्हणाले, आता माझा खर्च खूप झालाय, मी आता देऊ शकत नाही। पारुलच्या या त्रासाला आता वकील महोदय चांगलेच कंटाळले होते। ती त्यांना पैशासाठी फसवत आहे हे त्यांना कळून चुकले होते, त्यामुळे ते तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले। पण पारुल हुशार होती, तिच्याकडे वकील महोदयांसोबतचे खासगी फोटो होते। त्या फोटोच्या आधारावर पारुल वकिलांना खोट्या बलात्काराचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची, तसेच फोटो सार्वजनिक करण्याची धमकी द्यायला लागली। त्याला घाबरून वकील महोदयांनी लाखो रुपये पाठवायला सुरुवात केली। FIR मध्ये सांगितल्याप्रमाणे वकिलांनी कोणत्या तारखेला किती रुपये दिले ते तुम्ही स्क्रीनवरील फोटोमध्ये पाहू शकता। या व्यतिरिक्त वकील महोदयांनी मित्रांच्या गुगल पे, फोन पे नंबरवरून तब्बल 50 लाख रुपये पारुल राणाला पाठवले आणि हे पैसे पाठवताना कधी वकिलांकडून उशीर झाला तर लगेच पारुलचे वडील अरविंदर सिंग राणा, आई मीना राणा, बहीण निधी राणा आणि कोनिका वर्मा यांचे वेळोवेळी वकिलांना फोन येत असत। तू आमची मुलगी पारुल हिच्यावर रेप केलाय, तुला आम्ही सोडणार नाही, अशी धमकी दिली जायची। त्यामुळे वकील महोदय इज्जतीला घाबरून काहीही कारण न सांगता त्यांच्या मागणीप्रमाणे वेळोवेळी पैसे पाठवत राहिले। पारुलला दिलेली एकूण रक्कम ही तब्बल 2 कोटी रुपये सांगितली जाते। शेवटी एक वेळ अशी आली की जिथे वकील महोदय पूर्णतः थकले, कंटाळले आणि त्यांनी पैसे पाठवणे बंद केले। त्यावर पारुल राणा आणि तिच्या कुटुंबियांनी आणखी एक डाव खेळला। त्यांनी पारुल सोबतच्या रिलेशनची माहिती वकिलांच्या पत्नीला सांगितली आणि आता आम्ही वकिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करतोय अशी धमकी दिली। मग काय, हताश झालेल्या वकिलांनी थेट गोरेगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि इमोशनल ब्लॅकमेल करून फसवणूक केल्याप्रकरणी, धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी पारुल राणा, तिचे वडील, आई, बहीण आणि कोनिका वर्मा यांच्या विरोधात तक्रार दिली। त्यांच्यावर BNS कलम 308(2), कलम 318(4), कलम 356(3) आणि कलम 61(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता हा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेतल्यानंतर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि कार्यारंभ चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।